लग्नानंतरचे प्रेम भाग 14. सुमित सार्थकला भेटून आल्यापासून विचारात पडला होता. त्याने जे पण काही मोहिनीबद्दल सांगितलं ते ऐकून आणि मोहिनीचं फोनवरचं बोलणं ऐकून त्याला तर आता तिचा तिरस्कार वाटत होता. किती मूर्ख मुलगी आहे ही मोहिनी. तिला तिच्या वडिलांच्या इज्जतीशी पण काही घेणं देणं नाही. बरं झालं अशा मुलीशी माझं लग्न झालं नाही, तो मनातच विचार करत म्हणाला. भांडखोर असली तरी ती धनश्री बरी. ती घरातल्या सर्वांशी किती मिळून मिसळून वागते आणि आजी तर तिचं किती कौतुक करत असते. एवढं सगळं असून तिने अजून आमच्या दोघांमधलं भांडून सुद्धा घरात कोणाला सांगितलं नाही. आणि मी किती मूर्ख होतो. वेड्यासारखा मोहिनी करत बसलो होतो. ज्या मुलीला आईबापांच्या इज्जतीचं पण पडलं नाही, त्या मुलीनं माझ्या आईवडिलांची तरी किंमत केली असती का? माझ्यासोबत तरी ती एकनिष्ठ राहिली असती कशावरून? सुमित आता स्वतःलाच दोष देत होता. पण एका गोष्टीचं त्याला बरं वाटत होतं की तो देवाच्या कृपेने वाचला होता. विचार करता करता तो झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर फ्लाईट होती, त्यामुळे धनश्री लवकर उठली होती. इकडे सुमितने पण लवकर उठून त्यानं त्याचं आवरलं होतं. थोड्या वेळात धनश्री आपली बॅग घेऊन खाली जायला निघाली. वैशाली पण हे दोघे जाणार होते म्हणून लवकर उठल्या होत्या. धनश्रीने छान पिंक कलरची नेटची साडी नेसली होती. आज तिने केस मोकळे सोडले होते. हलकासा मेकअप केला, ओठावर पिंक कलरची लिपस्टिक, डोळ्यात काजळ. ती झोपेत असलेल्या प्रियाला बाय करून बॅग घेऊन जायला निघाली. प्रिया पण झोपेतच तिला बाय, एन्जॉय करा म्हणून पुन्हा झोपली. ती जिन्यातून खाली येतच होती की तितक्यात वैशालीची नजर तिच्यावर पडली. धनश्री साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. त्या पण तिच्याकडे पाहतच राहिल्या. अगं धनश्री, तू या साडीत खूपच सुंदर दिसतेस. मी खरं तर तुला म्हणणार होते की साडी कशाला नेसलीस, पण तू एवढी सुंदर दिसतेस की आता वाटते बरं झालं तू साडी नेसलीस. तुला एक सांगू का? सुमित तुला पाहून पाहतच राहील बघ, त्या डोळे मिचकावत म्हणाल्या. तशी ती गोड लाजली. त्यांनी तिच्या कानाच्या मागे हळूच काळा तीळ लावला. तितक्यात सुमित पण त्याचं आवरून बॅग घेऊन खाली आला. त्याने धनश्रीला पाहिलं आणि तो तिला पाहतच राहिला. तो असं पाहतोय ते पाहून धनश्रीला कसंच झालं. तिने लाजून नजर झुकवली. बस बस, अरे सुमित, किती लाजवशील तिला? असं तिच्याकडे पाहत राहिलास तर फ्लाईट मिस होईल तुमची. गोव्याला गेल्यावर तिलाच पाहत बस. वैशाली त्याची मस्करी करत म्हणाल्या. काय गाई तू पण, तो लाजत म्हणाला. ड्रायव्हर गाडी काढून तयार होता. आईच्या पाया पडून आईचा निरोप घेऊन दोघे पण जायला निघाले. बाकी सर्वजण तर अजून झोपले होते. ड्रायव्हर त्यांना एअरपोर्टला सोडून परत येणार होता. 1-1.5 तासात ते एअरपोर्टवर होते. अजून दोघे एकमेकांबरोबर एक शब्द पण बोललेले नव्हते. सुमित मात्र धनश्रीला पाहून आज वेगळंच फील करत होता. फ्लाईटला अजून थोडा वेळ होता. तोवर सुमित धनश्रीला तिथल्या कॅन्टीनमध्ये घेऊन गेला आणि दोघांनी पण तोवर नाश्ता केला. धनश्री तर पहिल्यांदाच प्लेनने प्रवास करणार होती, त्यामुळे ती खूपच एक्साइट होती आणि नेहमीपेक्षा तिचा चेहरा आज आनंदी दिसत होता. सुमित पण आज तिला पाहतच राहिला होता. काल मोहिनीच्या बाबतीत ऐकल्यापासून मोहिनी त्याच्या मनातून पार उतरून गेली होती. थोड्याच वेळात फ्लाईटची अनाउन्समेंट झाली. त्याने बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून ते दोघे
थोड्याच वेळात प्लेनमध्ये आपल्या सीटवर जाऊन बसले. काही मिनिटातच प्लेन टेक ऑफ करणार होते. धनश्री जरा घाबरली होती. तिनं भीतीपोटी सुमितचा हात घट्ट पकडून धरला होता. हे तिच्या लक्षातच आलं नव्हतं, पण सुमित मात्र एन्जॉय करत होता. त्याला तिने त्याचा हात पकडलेला आवडलं होतं. प्लेन थोड्याच वेळात टेक ऑफ होईल म्हणून अनाउन्समेंट झाली. सर्वांनी सीट बेल्ट लावले, पण तिला मात्र काही केल्या सीट बेल्ट लावताच येत नव्हता. तो मात्र बाजूला बसून तिची गंमत पाहून गालातच हसत होता. बराच वेळ प्रयत्न करूनही तिला काय ते जमतच नव्हतं. त्याने थोडा पुढे होऊन तिचा सीट बेल्ट लावून द्यायला लागला. त्याच्या अशा अचानक एवढ्या जवळ येण्याने तिच्या हृदयाची धडधड वाढली. त्याचे श्वास तिच्या गालावर जाणवत होते. अचानक झालेल्या त्याच्या स्पर्शाने तिच्या शरीरावर रोमांच उभे राहिले. त्याने तिला सीट बेल्ट लावून दिला आणि पटकन बाजूला झाला. दोघांचे पण हृदय फुल स्पीडने धडधडत होतं. तितक्यात प्लेन टेक ऑफ झालं. तिचा चेहरा तर आनंदाने फुलला होता. तिला कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं की तिला कधी प्लेनमध्ये बसायला मिळेल, कारण ती एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेली मुलगी होती. सर्वसामान्य माणसं प्लेनमध्ये बसायची फक्त स्वप्नच पाहत असतात आणि त्याला धनश्री पण अपवाद नव्हती. तिनं पण कधीतरी प्लेनमध्ये बसायला मिळावं हे स्वप्नात पाहिलं होतं आणि आज तिचं स्वप्न सत्यात उतरलं होतं. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर खूपच एक्साइटमेंट आणि आनंद होता. सुमित तर काय, त्याच्या बिझनेसच्या निमित्ताने प्लेनने प्रवास करायचा, त्यामुळे त्याला याचं काही कौतुक वाटत नव्हतं. पण धनश्रीचा आनंदी चेहरा पाहून तो पण खुश होता. अजून पण तिने त्याचा हात घट्ट पकडून धरला होता, पण आनंदाच्या भरात तिच्याही लक्षात पण आलं नव्हतं. थोड्या वेळाने ती जरा रिलॅक्स झाली. ती कौतुकाने सर्वत्र नजर फिरवत बाहेर पाहण्याचा प्रयत्न करत होती. ती आता प्लेन प्रवास एन्जॉय करत होती. बऱ्याच वेळाने प्लेनने लँडिंग केलं. दोघे पण आपापल्या बॅगा घेऊन खाली आले. एअरपोर्टमधून बाहेर आल्यावर सुमितने कॅब बुक केली. दोघे पण कॅबमध्ये बसून रिसॉर्टवर आले. गोव्यातल्या आलिशान रिसॉर्टमध्ये बाबांनी त्यांची राहायची व्यवस्था केली होती. धनश्रीला तर एका सुंदर स्वप्नातच आल्यासारखं वाटत होतं. कॅबमधून उतरताच रिसॉर्ट कर्मचाऱ्याने त्यांच्या बॅगा घेतल्या. कॅबचे पैसे देऊन सुमितने रिसॉर्टच्या गेटमधून आत प्रवेश केला. धनश्री पण त्यांच्या पाठीमागे चालत होती. तिची नजर सर्वत्र फिरत होती. सभोवतालची उंचच्या उंच नारळाची झाडे धनश्री कुतूहलाने पाहत होती. रिसॉर्टपासून हाकेच्या अंतरावर असणारा रेताळ समुद्र किनारा. धनश्रीला हे सर्व पाहून नाचावंसं वाटत होतं, पण तिनं आपल्या भावनांना आवर घातला. त्याने रिसेप्शनिस्टकडून रूमची चावी घेतली. त्यांची रूम वरच्या मजल्यावर होती. दोघे पण रूमच्या दिशेने जायला निघाले. त्याने रूमचा दरवाजा उघडला. रूम पाहून तर धनश्री अजूनच खुश झाली. सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज आणि एकदम स्वच्छ बाल्कनीतून समोर दिसणारा स्वच्छ समुद्र किनारा आणि किनाऱ्यावरून वाहत येणारे वारे तन मनाला स्पर्श करून जात होते. ती अजून पण रूम पाहण्यात गुंग होती. तो मात्र फ्रेश होऊन बाहेर आला होता. तितक्यात वेटर कॉफी घेऊन आला. त्याने एक कॉफी घेतली. धनश्रीचं इकडे लक्षच नव्हतं. ती मस्त बाल्कनीत उभी राहून गार वारा अंगावर घेत होती. थोडा वेळ वाट पाहून तो म्हणाला, मॅडम, कॉफी थंड होते, फ्रेश होऊन आधी कॉफी घ्या.
तो आज पहिल्यांदा तिच्याशी बोलला होता आणि ती तर अजून पण त्याच्याशी स्वतःहून बोलली नव्हती. त्याच्या अशा बोलण्याने ती भानावर आली आणि त्याचं असं तिला मॅडम बोलणं तिला कसं तरीच वाटलं. ती पटकन आत गेली, आधी कपडे चेंज केले, नंतर फ्रेश होऊन ती बाहेर आली आणि कॉफीचा मग घेऊन ती पुन्हा बाल्कनीत एक आराम खुर्ची होती त्यावर जाऊन कॉफीचा आस्वाद घेत आरामात बसली. थोड्या वेळाने सुमित पण तिथेच बाजूला येऊन उभा राहिला. तिची कॉफी घेऊन झाली होती. त्यानंतर ती आत येऊन बसली. अजून पण कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. एकमेकांशी न बोलता कसे यांचे 4 दिवस जाणार होते कोण जाणे. दोघांना पण खरे तर एकमेकांशी बोलायचं होतं. पण सुरुवात कोण करणार आणि कुठून करणार हाच विचार दोघांच्या पण मनात सुरू होता. बघता बघता अंधार पडला. वेटर रूममध्ये जेवण घेऊन आला. आताही दोघांनी एकमेकांशी न बोलताच जेवण केलं. जेवणानंतर तो बाहेर शतपावली करायला गेला. आतापर्यंत खुश असणारी धनश्री आता मात्र टेन्शनमध्ये होती. तितक्यात तो पुन्हा रूमवर आला. रात्रीचे 10 वाजत आले होते. दिवसभराच्या दगदगीमुळे तिच्या डोळ्यांवर झोप आली होती. पण कुठे झोपायचं हा प्रश्नच तिला पडला होता. तो पण येऊन बाल्कनीत उभा होता. त्याला पण याच गोष्टीची चिंता लागली होती. त्यामुळे तो बाल्कनीत आराम खुर्चीत बसला होता. बराच वेळ वाट पाहून तिने बेडवर अंग टाकलं आणि थोड्या वेळात सुमित आत आला तर ती बेडवर डाराडूर झोपली होती. त्याच्या पुढे एकच प्रश्न होता, तो म्हणजे आता आपण कुठे झोपायचं. कारण बाजूला बिछाना घालायला तिथे काही चादर वगैरे पण नव्हती. तो बराच वेळ बसून होता. थोड्या वेळाने तो बेडवरच एका बाजूला झोपला. तसा बेड पण मोठा होता. तिला धक्का लागणार नाही याची खबरदारी घेत तो छोट्याशा जागेतच झोपला. पण जागेपाणी माणूस अंग चोरून झोपू शकतो. पण एकदा झोप लागल्यावर कोणाला भान असतं तेव्हा आपण कसं झोपलो याचं. आणि त्याचे पण हेच झालं होतं. तो झोपेत धनश्रीला बिलगून झोपला होता. पहाटे अचानक तिला जाग आली. पाहते तर सुमित तिच्या अंगावर एक हात टाकून तिला बिलगून झोपला होता. तिने धाडकन त्याचा हात बाजूला झटकला आणि रागाने उठली. याला बेडवर झोपायचं होतं तर आधीच मला सांगायचं ना. ती तोंडातच पुटपुटत उठली. धनश्रीला आधीच त्याच्या शेजारी झोपण्याचा तिला राग आला होता. तेवढ्यात सुमित उठून म्हणाला, काय फालतूगिरी आहे राव. त्यामुळे तिला अजूनच राग आला. कसली फालतूगिरी? मी करते का तू केली? ती रागात त्याच्याकडे पाहत म्हणाली, मी काय केलं आता? तो आता चांगला जागा झाला होता. मग मी केली का? तुला इथे बेडवर झोपायचं होतं तर आधीच सांगायचंस ना. मी खाली झोपली असते ना. ती रागाने लाल होत म्हणाली, मला काय तुझ्या शेजारी झोपायची हौस आली नव्हती. खाली कशावर झोपणार होतो मी? म्हणजे तू काय येताना बिछाना वगैरे घेऊन आली आहेस का? तो पण आता चांगला चिडला होता. मी असते तर अशीच जमिनीवर झोपली असते. तू झोपशील जमिनीवर, मला नाही जमत. असं पण तुझ्यासारख्या मांजरीला कशाला हवाय बिछाना? सुमित म्हणाला, काय म्हणालास? मांजर? मी मांजर आणि तू काय बोका होय? असं पण तुला बोका हेच नाव छान सूट करेल. ती बेडवरून उठून आत जात म्हणाली, मग कशाला केलंस बोक्यासोबत लग्न? तू तर म्हणाली होतीस की इथे भेटलास ते भेटलास, पुन्हा या जन्मात भेटू नकोस. मग कशाला? कशाला ग लग्नाला उभी राहिलीस? सुमित तिला खुन्नस देत बोलला, मला जर माहीत असतं ना भोल्यावर उभा नवरा तू आहेस तर मेली असती
पण तुझ्याशी लग्न केलं नसतं. उगाच बाबांचं ऐकलं आणि हो म्हणाले. आता मला त्याचा चांगलाच पश्चाताप होतो. बराच वेळ या गोष्टीवरून दोघांचा वाद सुरू होता. त्याची मॉर्निंग भांडणानेच झाली होती. थोड्या वेळाने तो वॉशरूममध्ये गेला. मला वाटलं ही मांजर सुधारली वाटतं, पण नाही, ती तर जास्तच गुरगारते. त्यानं स्वतःशीच बडबड करत आपली अंघोळ उरकली आणि बाहेर आला. आता कुठे तो लग्नाआधीचं भांडण विसरून त्याच्या मनात तिच्याविषयी आपुलकी निर्माण होत होती. पण या भांडणाने पुन्हा थोडं जवळ यायच्या विचारात असणारा तो रागावला. त्यानंतर धनश्री पण फ्रेश होऊन आली. धनश्रीने प्रियाने सांगितल्याप्रमाणे जीन्स टॉप आणला होता. तोच घातला होता. येलो कलरचा नेटचा टॉप आणि ब्लू जीन्स घालून हलकासा मेकअप करून ती बाहेर आली. सुमित तिच्याकडे पाहून हरवून गेला. अरे माझा तर हक्क आहे तिला पाहायचा, तिच्या शेजारी झोपायचा, तो आपल्या मनातच विचार करत होता. खरं तर भांडत असली तरी धनश्री त्याला आता आवडायला लागली होती. त्याचं मन आज वेगळाच विचार करत होतं. काही नाही, या मांजरीची गुरगुर कायमची बंद करायला हवी. थोडं प्रेमानेच घ्यायला हवं, तो आपल्या मनाशीच म्हणत असतो. चल बाहेर जाऊया, तो दुसरीकडे पाहत तिला म्हणाला. ती पण बाहेर फिरायला जायला कधीपासून उत्सुक होती. तिला तिच्या स्वप्नातला गोवा ते समुद्र किनारी फिरून पाहायचे होते. ती पण राग बाजूला सारून लगेच आपली पर्स आणि मोबाईल घेऊन बाहेर जायला तयार झाली. आधी दोघे पण बीचवर गेले. खूप वेळ बीचवर मजा मस्ती केली. मस्ती करताना पुन्हा 1-2 वेळा दोघांची नोकझोक झालीच. पण हे तर आता रोजच होणार होतं. गोव्यातली बरीच ठिकाण पाहून संध्याकाळी पुन्हा ते रूमवर आले. दोघांनी जेवण केलं आणि आता होती झोपायची वेळ. आज सुमितने चलाकी करून धनश्रीच्या आधीच बेडवर झोपला होता. आता बघू कशी ही मांजर जमिनीवर झोपते, मला पण पाहायचंच आहे, तो मनातच विचार करत बेडवर पडून तिचं निरीक्षण करत होता. बोका आज कसा बरोबर बेडवर झोपला. मी काल रागात म्हणाले जमिनीवर झोपेन, पण आता माझ्याच बोलण्याचा मला राग येते. कारण संध्याकाळी तिथलं वातावरण थंड होतं. जमिनीवर थंडी वाजणं हे तिला आता कळालं होतं. ती बराच वेळ विचार करत बसली होती. इकडे सुमित मात्र तिला असं विचारात पडलेलं पाहून गालात हसत होता. ती थोडा वेळ बाल्कनीत जाऊन मोबाईलवर टाइमपास करत होती. संध्याकाळचे थंड अंगाला झोंबणारे वारे शहारा आणत होते. थोड्या वेळाने ती आत आली. सुमित अजून पण जामच होता, पण झोपेचं नाटक करून डोळे मिटून पडला होता. तो एक डोळा उघडून तिची मजा पाहत होता. ती अजून पण इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. आता मात्र त्याला तिचं खूप हसू येत होतं आणि आता ती पुढे काय करते याची तो उत्सुकतेने वाट पाहत होता. पुन्हा ती खुर्चीवर बराच वेळ बसली. न राहून तो म्हणाला, तुझी काय हरकत नसेल तर तू इथे माझ्या बाजूला झोपू शकतेस. मी काही तुझ्यासारखं लगेच भांडत बसणार नाही. तो आपलं हसू दाबत म्हणाला. तसं तिने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं. मला वाटलं हा बोका झोपलाय म्हणजे एवढ्या वेळ झोपेचं नाटक करत होता तर. ती मनात विचार करत होती, बोक्या तुझ्या शेजारी झोपेन, पण तुझा कुठलाच डाव साधू देणार नाही. मनातच म्हणत तिने दोघांच्या मध्ये एक उशी ठेवत म्हणाली, याच्या अलीकडे तुझा हात किंवा पाय काही आलं तर सांगितलं नाही म्हणशील. हे बरं आहे, मेरी बिल्ली मुझसे म्याऊ म्हणजे
मी तुझ्यावर दया दाखवून इथे झोपायला जागा दिली आणि आता तूच त्यावर अतिक्रमण करतेस काय? तो तिच्याकडे पाहून हसत म्हणाला. नाटक करू नकोस, तुला सांगितलं आहे ना, एकदा लक्षात ठेव. ती रागाने डोळे मोठे करून म्हणाली. बघू. म्हणून सुमित दुसरीकडे वळून झोपला. बघू म्हणजे? तिने एकावर एक 2 उश्या मध्ये ठेवल्या. त्याला तिच्या असं मध्ये उशी ठेवण्याचं हसू येत होतं. ज्याला काय करायचं आहे तो थोडीच या उशीला घाबरणार आहे. तिच्या बालिशपणावर हसत तो झोपून जातो. खरं तर त्याच्यावर आईबाबांचे उत्तम संस्कार होते. त्यामुळे हक्काची बायको जवळ झोपलेली असून सुद्धा त्यानं तिच्यावर कसली जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला नाही. असं एखादा सुसंस्कृत मुलगाच वागू शकतो. धनश्रीची मात्र बराच वेळ झोप लागत नव्हती. तिला पण आता त्याच्या स्वभावाचे दुवे नव्याने उलगडत होते.